आजचा दैनिक मन्ना. परमेश्वराची स्तुती हो. नवा दिवस नवे आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत या. घेऊन वाचूया रोमकरांस 6:22. पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालीन जीवन आहे. तर आज परमेश्वराचं वचन आपल्याला सांगत आहे की परमेश्वराने आपल्याला पापापासून मुक्त केलं आहे. परमेश्वराने आपल्याला स्वतंत्रता परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. आपण पहिले पापाचे दास होतो, आपण पाप करायचो, पण जेव्हा आपण येशू ख्रिस्तावर विश्वास केला तेव्हा परमेश्वराने आपल्या पापांना क्षमा केली, आपल्या पापांपासून आपल्याला स्वतंत्र केलं परमेश्वराने. आणि तेव्हापासून आपण परमेश्वराचे दास झालो की परमेश्वर जे आपल्याला सांगेल आपण त्याची आज्ञा पाळू, जे चांगलं आहे ते आपण करू, तसं परमेश्वराचं वचन सांगतो. त्याच्यामुळे परमेश्वराने आपल्याला काय दिलं माहिती आहे का? पवित्रतेचं फळ परमेश्वराने दिलं. कारण की आपण पवित्र नव्हतो. परमेश्वर येशू ख्रिस्ताच्या त्या रक्त वाहिल्यामुळे, त्याच्या धार्मिकतेमुळे, त्याच्या पवित्रतेमुळे आपल्याला पवित्रता मिळाली. जर आपण जुन्या काळी जर पाहिलं तर आपण परमेश्वराच्या भवनमध्ये पवित्र स्थानमध्ये जाऊ शकत नव्हतो, कारण की कोणीच जाऊ शकत नव्हतं. पण आता आपण परमेश्वराच्या भवनामध्ये स्वातंत्र्यतेने येऊ शकतो, कारण परमेश्वराने त्याची पवित्रता आपल्याला दिली आहे. येशू ख्रिस्ताच्या रक्त वाहिल्यामुळे ती पवित्रता आपल्याला मिळाली आहे. आणि तेवढंच नाही, परमेश्वराचं वचन बोलतो की आपल्याला सार्वकालीन जीवन, अनंत जीवन परमेश्वराने दिलं आहे. जर आपण त्याच्यावर विश्वास करणार तर परमेश्वर आपल्या पापांपासून आपल्याला मुक्त करणार, आपल्याला सोडवणार आणि परमेश्वर आपल्याला अनंत जीवन देणार. चला या वचनला आपण ग्रहण करूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय देवा परमेश्वर, आम्ही तुला धन्यवाद देतो राजा. तुझ्या वचनासाठी आम्ही धन्यवाद करतो की तुने आम्हाला पापांपासून मुक्त केले आहे परमेश्वरा, आणि तुझे दास बनवले आहे परमेश्वरा. तुने आम्हाला स्वतंत्रतेसाठी बोलवलं, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. आणि तुने आम्हाला पवित्रतेचं फळ दिलं आहे. तुझी पवित्रता आम्हाला दिली आहे परमेश्वरा. आम्ही योग्य नव्हतो, पण तुने तुझं रक्त वाहून आम्हाला ती पवित्रता दिली, ते अनंत जीवन दिलं, म्हणून आम्ही धन्यवाद करतो परमेश्वरा. बघणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमेश्वर हालेलुया हे वचन कार्य करू दे राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.